आजपर्यंत तुम्ही भरपूर भाज्यांचे प्रकार बघितले असतील, पण ही भाजी एकदा नक्की करून बघा. न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि त्याचबरोबर लहान मुलांपासून मोठ्यांबरोबर सुद्धा सर्वांनाही खूप भाजी आवडेल. तर एकदा ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर चला, वेळ ना वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आता आपण एका कढईमध्ये बटर घालून घेऊयात. बटरमध्ये आपल्याला शिमला मिरची जी आहे ती फ्राय करून घ्यायची. ह्यामुळे ना शिमला मिरचीला एक खूप छान चव येते, त्यामुळे अशी फ्राय नक्की करून घ्या पहिले बटरमध्ये. डायरेक्ट त्याला फोडणीमध्ये घालू नका. तर हे बघा, आता अशा प्रकारे मी आहे ना ही शिमला मिरची अशी मस्त थोडंसं कलर चेंज होईपर्यंत थोडीशी फ्राय करून घेणार आहे. आपण जेव्हा बटर आणि तेलामध्ये भाज्या फ्राय करून घेतो ना, त्यावेळी ना भाज्यांना असं एक वेगळीच अशी चव बाहेर येते. त्यामुळे हे असं नक्की फ्राय करून घ्या. तर हे बघा, आता आपली कॅप्सिकम जी आहे शिमला मिरची ती चांगली फ्राय करून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल. तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालूया थोडीशी मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे जिरं, त्याचबरोबर थोडंसं हिंग. हिंगामुळे पण भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे मी थोडंसं स्टार्टिंगला हिंग घालते. आता बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक हे घालून आपल्याला छान मस्त लालसर होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचे. लसणाचा फ्लेवर जो आहे ना तो आपल्या फोडणीमध्ये छान असा मस्त बाहेर निघायला पाहिजे. तर हे बघा, अशा प्रकारे मस्त परतवून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आता बारीक चिरलेली मिरची, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता. आता हे सर्व घालून आपल्याला मस्त परत एकदा असं परतवून घ्यायचे. मिरचीचा जो फ्लेवर आहे ना तो पण छान असा मस्त तिखटपणा आपल्या फोडणीमध्ये उतरला पाहिजे. आता आपल्याला यामध्ये घालायचे बारीक चिरलेला कांदा. कांदा घातल्याच्या नंतर आपल्याला कांदा सुद्धा मस्त थोडासा लालसर होईपर्यंत असं परतवून घ्यायचं आहे. स्लो ते मिडियम गॅसवरती तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी स्लो ते मिडियम गॅसवरती आता कांदा असा मस्त लालसर करून घेतला. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे कांदा लालसर झाला पाहिजे. आता यामध्ये मी घालते थोडंसं परत बटर. बटरमुळे आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे. नक्की एकदा ना अशा पद्धतीने बनवून बघा, ही भाजी खूपच टेस्टी आणि मस्त लागते. बटरमध्ये कांदा टोमॅटो जेव्हा परतवतो ना तेव्हा कांदा टोमॅटोचा फ्लेवर असा मस्त बाहेर निघतो. आता आपला कांदा छान परतवून झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. तर इथे मी 2 ते 3 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून. तर हे सुद्धा आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे टोमॅटो आपल्याला आहे ना छान मस्त असे सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे. हे बघा, थोडंसं मध्ये मी झाकण सुद्धा लावणार आहे, कारण वाफेमुळे टोमॅटो आपले पटकन शिजले जातील. तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो आपले केवढे असे सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे. आता यामध्ये मी घालून घेते हळद, काश्मीरी पावडर, घरचा मसाला, धणाजिरा पावडर, त्याचबरोबर गरम मसाला. हे सर्व मसाले घालून आपल्याला असं परत एकदा मसाले छान परतवून घ्यायचे. हे बघा, 1 मिनिटाकरता आपल्याला स्लो मिडियमवरती असेच मसाले परतवायचे, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर जो आहे ना तो असा मस्त बाहेर निघाला पाहिजे. आणि ह्यामध्ये तुम्हाला अजिबात पाणी घालायचं नाही. आपल्याला ही भाजी फक्त वाफेवर बनवायची. तर मी फक्त वाफेवर ही भाजी बनवून घेणार आहे. आता यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ. मीठ पहिलेच घालून घेते, कारण नंतर भाज्यांना नीट व्यवस्थित मीठ लागत नाही सर्व साईडला, त्यामुळे मसाल्यामध्येच मीठ घालून असं व्यवस्थित हे मिक्स करून घेते. आता हे सर्व मीठ आणि मसाले मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे बटाटे. इथे मी ना 4 ते 5 बटाटे जे आहेत ते उकडवून शिलून त्याची साल काढून आणि हे बघा असे ना कापून घेतलेले आहेत. तर हे पण याच्यामध्ये असं घालून घेते मी. त्याचबरोबर तेव्हा आपण टॉस करून घेतले होते, म्हणजेच बटरमध्ये फ्राय करून घेतले होते ती शिमला मिरची, ती सुद्धा घालून आपण असं व्यवस्थित आता हे सर्व मसाला आणि बटाटे, शिमला मिरची सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचे भाजी. हे बघा, अशा प्रकारे. ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीवर खाल्ली ना खूपच छान आणि टेस्टी लागते. आमच्या घरी ही भाजी नेहमी बनते आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर हे बघा, आता सर्व इथे मी मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण झाकण लावून ह्याला 5 ते 10 मिनटं असं मस्त वाफ काढून घेऊयात. तर ही बघा, आपली 10 मिनटानंतर भाजी केवढी मस्त तयार झालेली आहे. मी मध्ये एकदा हिला हलवून घेतली होती भाजीला, तर तुम्ही पण एकदा हलवून घ्या. पण 10 मिनटानंतर हे बघा, भाजी आपली केवढी अशी लसलशीत मस्त तुम्हाला दिसते. अजिबात वाटण न वापरता ही भाजी मस्त घरच्या घरी हॉटेल स्टाईल बनते. त्याचबरोबर आता यावर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून आपण मस्त आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि गरमागरम भाकरीबरोबर ही भाजी मस्त सर्व करून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
त्याचबरोबर येणाऱ्या अशा छान छान रेसिपीजसाठी स्वरूपाच किचनचं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू.